संदीप बुवा एवढं जागा आहे तिथे तुम्ही झोपून गेला. बुवांचं आमचं 1 वर्षानं भेटलं आहे. आधी आलं पाहुणं आलं की घोंगडाकडे देव या पाणी बिणी देव या मग बघूया ना. हा पाहुणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती प्रजापती किती 35 ला बोलतो काय पवार साहेब करतो एका बाजू बुवाने सांगितलेलं आहे स्केल मध्ये गायचं. त्या मास्तर बघा येतात बबन फणस शरद कमळ हे असतं सगळं ना. बुवा शिकवायला जातात सगळं शक्तीवालं मास्तर आहे. मी एकटा विद्यार्थी. बुवा स्केल मध्ये गावा बुवा असं करू नका. माझ्यात याला कसं खावतो तर माझ्या आज एका वर्षात मोरीनबाई भेटलेली आहे. मोरीनबाई अहो पण सोपटणार का त्यांनी केला नाही काय तर बघा ना. काय केलं काय पण तोरेवाला हाय मी गडी सांग यटी बाळू काय कटिया कडी. आपलं साधावाद प्रमाण सोडून काय कमराच्या खाल गायचं नाही, कमराच्या वर लय गायचं नाही, बुवांच्या घरापर्यंत जायचं नाही, त्यांना एकीने काय बोलायचं नाही. तरी एका बाजून बारीकच लावायची नियम आहे तो. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. भूत देवताकडे विद्या देवता शाखा माता या महाराष्ट्राचा आनंद देव आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये पुढे चालवला ते म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेतला. त्यांच्या विचारांशी नतमस्तक होत महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि या संतांच्या बांधियाडीमध्ये संत वाळूमामा यशवंतराव होळकर मल्हारराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमन करून माझ्या वेवलीची ग्रामदेवता आई नवलाई देवी जळब्याची मालकी नाही विठलाई धनी मोदोबा धनी देवडोकर देव चव्हाटा फलित केदारली यांना नतमस्तक होत मुंबईची मुंबादेवी विरारची कुंडानी जागेवालक नटेश्वर रंगदेवता आणि माझ्या रसकाच्या तुम्हाला नमस्कार करून मूळ गादी बाबुरंगले घराण्यातले भिवाशंकर यांचे नारायण गुरव यांचे बाब्या राजाराम भवन विशाल गणेश भिकाजी आणि गंगाराम प्रभाकर यांचा पुरेवाला पट्ट शिष्य शाही विकास लांबोरे नवलाई देवी दान मंडळ निवडी केंद्र धनगरवाडा निर्मित शाखा जय बजरंगबली नाथ पथक पन्हाजे कोटवाडी यांच्यासोबत कार्यक्रम करत असताना ढोलकीमध्ये साथ देणारे माझे संत शोभते सिद्धांत बारगोळे बॅजूला सतीनदादा साळवी मार्गनला अजित चव्हाण आणि पॅडला रोहित नेते आणि माझा जो आवाज आताची 15वी वारी आता 10 वर्षाचे कार्यक्रम त्याने तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवला तो माझा राजेंद्र पड्याळ. सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर संदीप मोरे बुवा यांना शाहिरी मानाचा मुद्रा. शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक रुक्माई असतात आणि सलग 3 वर्ष ज्यांनी मला सोबत केली मला आशीर्वाद दिले असे माझे आदरणीय सन्माननीय आडोली गावचे सगळे गावकरी मानकरी गावकर तिकडचे सगळे सदस्य सर्वांना मानाचा मुजरा करून ज्याने मला आज देखील यंदा देखील कार्यक्रम करण्याची संधी दिली ते असे आमचे ज्यांच्या माध्यमातून मला जो संपर्क झाला होतो ते आमचे आदरणीय प्रतीक पवार माऊली अरुण घाग आमचे जे मानकरी आहेत आमच्या आडवली गावाचे दत्ताराम दर्डे माऊली गावकर सर्व ग्रामस्थ मंडळी दोन्ही मंडळाचे सदस्य सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. या ठिकाणी अनेक मंडळी आलेले आहेत त्यांचे शॉर्टकटमध्ये नाव घेतो. आमच्या गावचे आमच्या घराण्याची शान शाहीर नितीन चव्हाण माऊली
आयोजक आणि शाहीर कल्पेश जोशी, आमचे मित्र प्रदीप पांडवकर, 12 तारखेला आयोजक तेच होते आणि त्यांनी सगळं बघितलेलं आहे. आनंद साळसकर माऊली आमच्या वेरवलीचे, एकही वारी सोडत नाहीत आमचे माऊली. सुरेश भावदाने भाऊ आमचे निवेट महेंद्र भाऊ आंग्रे खास कर्नाटकात मधून आले, मला वाटतं मद्रासमधून आले आहेत विमानाने. काय कमाल आहे राव. आमचे ग्रंथ वाचक चंद्रकांतजी जड्यार, निलेशजी जोगळे, निखिल गुरव, वेदांत जाधव, संतोष गोवा कोलामते आमचे वस्ताद, विनायकजी धोपट, जनार्दन नाचरे, सर्व युट्यूबर्स, रुपेश पांडवकर आमचे बुवा, शाहीर किशोर बेजरे आमच्या तुरेवाले शाहीर अतुल कदम, राजेश शिबे, सर्वांना मानाचा मुजरा करून सुरुवात करूयात. जय जय. निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंडना हे दयाळु हे श्री गजानना. या कलगीतुऱ्यावर हे कलगीतुरा लोक शक्तितुरा घराघरापर्यंत पोहोचवली. ते हे कालच कैलासवासी झालेले आमचे शाहीर रामचंद्र घाणेकर आमच्यासारख्या शाहिरांना खऱ्या अर्थाने या कलगीतुऱ्यात आणण्यासाठी एका अर्थाने एक लोहचुंबक असतं त्याप्रमाणे त्यांच्याकडे शक्ती होती आणि त्यांनी एका अर्थाने आम्हाला ह्या कलेच्या नादाला लावलं. आणि असा महामेरू, असा आमचा या लोककलेतील महासागर शाहीर रामचंद्र घाणेकर हे आपल्यात नाही आहेत हे सांगताना प्रचंड दुःख होतं. त्यासोबतच त्यांचे वाचक आदरणीय जे माझ्या वस्तादांच्या संपर्कात कायम होते. अगदी बघा, मुलाला मूल जवळचं असतं, आईला त्याची लेक जवळची असते. हे वाचक मंडळींना त्यांची वाचक मंडळी जवळ असते. आणि असेच आमच्या सुधाकर गावणकर माऊली यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालेलं आहे. आमच्या तुऱ्याची पोकळी निर्माण झालेली आहे. शाहिरांनी श्रद्धांजली वाहिलेलीच आहे. माझ्याकडून, माझ्या साजाकडून माझ्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी स्तवन गातोय धनी गांगेश्वराचे. धनी गांगेश्वर ज्याची बहीण विठलाई, तिला इटलाई म्हणतात आज घेतली, तो भेटायला भाव तिकडे जातो. आणि माझी पण विठलाई आमच्या केळंब्यातली, माझी कुलदेवता पण विठलाई, हे काही गोष्टीची नाती असतात. आणि धनी गांगेश्वर जो शिवशंभूचा अवतार आणि माझा तुऱ्याचा साज, माझा मालक शिवशंकर आहे. आणि हेच स्तवन आडवलीच्या त्या गाव रखवाल्याचं, गाव रक्षण करण्याचं धनी गांगेश्वराचे चरण, त्याच्या चरणाशी त्याच्या लेकरांच्या साक्षी. गांगेश्वर देव माझा धनी, गांगेश्वर देव माझा धनी, कोण वाच
वाचवील आता तुझ्या वाचुनी कोण वाचवील आता तुझ्या वाचुनी काहुरा दाटली काहुरा दाटली ये रे आता ये धावली गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा धनी देव माझा धनी कोण वाचवील आता तुझ्या वाचुनी कोण वाचवील आता तुझ्या वाचुनी काहुर दाटली काहुर दाटली ये आता ये धामोनी गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा तुझे नाव घेऊन दिस सुरू होई तुझ्या गुरुपेची छाया व्यापिती सदाई तुझ्या गुरुपेची छाया व्यापिती सदाई तुझ्या गुरुपेची छाया व्यापिती सदाई तुझ्यामुळे सारे घडून आले तुझ्यामुळे सारे घडून आले जीवनाचे सार्थक होऊन आले जीवनाचे सार्थक होऊन आले जीवनाचे सार्थक होऊन आले काहुर दाटले ये आता ये धामोनी गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा धनी आमच्या चरणाशी माता आयुष्यभराचा त्यांच्या चरणाशी माता आयुष्यभराचा त्यांच्या चरणाशी माता आयुष्यभराचा चरणाशी जाता ते कवी माता चरणाशी जाता ते कवी माता कधी तो हरक्षण देव असी ज्याची गाथा करी तो हरक्षण देव असी ज्याची गाथा करी तो हरक्षण देव असी ज्याची गाथा काहुर दाटली ये आता ये आता गांगेश्वर
वाचुनी काहून ताटले काहून ताटले ये रे आता ये धावूनी काकेश्वर देव माझा धनी काकेश्वर देव माझा धनी काकेश्वर देव माझा धनी काकेश्वर देव माझा काकेश्वर देव माझा धनी बोल श्री गणपती गजानन कामदेवी अखंड हातास्वलीचा अखंड बाबुरंगले घराण्याचा भिवा शंकर बाब्या राजाराम पवन भीषण गणेश भिकाजी जागराम प्रभाकर बोलपुरे गणपती बाप्पा शीघ्र कवी वासू आणि आमच्या घराण्याचे यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप धुमक यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आनंद साळसकर आमच्या वेरवली बुद्रुकचे 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक बारीला बक्षीस आहे आणि फरमाईश आहे गण्या माझ्या बालपणी प्रिशा प्रतीक पवार आमची प्रतीक माऊलींची कन्या फरमाईश आहे एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण 500 रुपयाचं पारितोषिक आणि एक आशेचं किरण गांगेश्वराचं चरण फरमाईश श्री गांगेश्वर ग्रामविकास मंडळ आडवली 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आगर नरळचे शाहीर आमचे मित्र किशोर वेजरे सह सुनील गोवळकर प्रवीण गोताड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि संदीप पडे दादा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पहिली फरमाईश गणा माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणलं तुला आता बुवांचा गण होता. ओ बुवा म्हणजे विषय काय मला बुवा काय हे पोरांनो बुवांचा गण ऐकला ना म्हणतात गावाला चूल पेटलेली आहे चुलीचा म्हणतात काळ तसंच राहिलेला आहे आणि सगळं चाकरमानी मुंबईला आले. एवढ्या अर्जंटमध्ये आलं चाकरमानी मुंबईला. हो संदीप बुवा एवढं अर्जंटमध्ये आलं कोकरोच पर्वतचं काय सदस्य होतं असलं काय होतं काय नाही ना तर म्हणतात बुवांचं लेखणी आणि म्हणतात तुम्हाला गार करीन दुसऱ्या बारीत. मी दुसऱ्या बारीत पळून जाणार आहे. तुम्ही जी धमकी दिली ना मला दुसऱ्या बारीत तुम्ही काय कुऱ्हाड आणलेली आहे की पारे आणली तर काय बोलणार बुवा. तर अहो हे स्थलांतर होत आहे ना गावासनं माणसं इकडे मुंबईला तर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण समाज प्रबोधन गाव नाही की तुम्ही हा गणपती बाप्पाला काय करील इकडे या ती काय बॅग भरली तर गणपती बाप्पा बॅग भरून जाऊ नकोस
तर त्याच्यासाठी उद्योगधंदा आमदार खासदारांनी आणलं पाहिजे. हा मग माणसं राहतील गावात ना. गणपती बाप्पा काय काय करील त्यात पैसा. निविता महेश दर्डे, विना अविश दर्डे, 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद माऊली, थँक्यू सो मच. असं येत राहा मध्ये. तर गोवा एक चालू होतं ना 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 गोवाची चाला गोवाची चाल. अहो गेल्या वर्षी ही चाल गोवानी पहिल्यांदा आमच्या संदीप गोवानीच गायली. गेल्या वर्षी का आदल्या वर्षी. हा त्याच्यानंतर ह्या चालीचा एवढा काय भुसकाट पाडला नाही लोकांनी. त्याच चालीवर आमच्या राजेश बुवांचं कोकणचं 1 नंबर गाणं आहे. मग नमानात घेतला नाही. आता फक्त 2च गाणी त्याच्यावर राहिलेली आहेत. ती सांगण्यासारखी नाही आहे. हा ती सांगतो. माझ्या बापाचा येता सण अवघ बहार ते कोकण. गोवा चाकरमाने मुंबईला आलं तरी बाप्पाचा सण म्हणजे आला 2 महिने झालं तयारी सुरू आहे. सगळं जातात गावाला. गणपती बाप्पाच्या दर्शनाला सगळं जातात. काय गुरुवानो जातात की नाही. तवा कोकण भरतं. बाकीचं या खाली होतं त्याला राजकारणी जबाबदार आहे. त्यांच्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे. दुसऱ्या बारीला माझ्यावर चढण्यापेक्षा तर या गाण्यात तिकडे गावा ना. भुवांचा आमच्या डोळे मला म्हणतात तुम्ही आयला बी म्हणता पण मला कुशीत घेत नाही. अरे 4 चौघात कुठं घेऊ. 4 चौघात कुठं घेऊ. पाऊस पडतोय भेटतो तुम्हाला मागल्या दाराला. काय हो आलो तुम्ही पण तरी पण चालावाप्रमाणे आय लव्ह यू सँडी, आय लव्ह यू सँडी. अरे आय लव्ह यू एवढं आमच्या सँडीला मी बोललो असं लव्ह. तेवढे माझ्या पहिल्या 2-3 अकाउंटला पण बोललेलं नाही मी. 2-3 नव्हती बाबा. तुम्ही म्हणशील माझ्या बापाचा येता सण अवघ बहार ते कोकण. होत घराचं नंदनवन, होत घराचं नंदनवन. ध्यान देऊन आता ऐक शाहिरा तुरेवाल्याचा गण. ध्यान देऊन आता ऐक शाहिरा तुरेवाल्याचा गण. ध्यान देऊन आणि आजच्या बरेचा गण मला म्हणतात त्यांची सालपाटा काढतो. रंधा घेऊन आलो मी काय खैर वाटलो काळा असला म्हणून. तो मैसा तो रंधा मारेगा सालपाटा निकलेगा. मैं ऑलरेडी काला है और काला होने लगे तो क्या होगा. आधार कार्ड पे मेरा फोटो ऐसा ही कैसा है. बात करता मेरे को डराता है भाई. इसको बोलो ना. घाबरवलो ना. भुवांचा आमच्या आलं की हे राजवादा 2-3 लाईट अशा डोळ्यावर मारता येत नाही तुला. त्यांचे डोळ्याचं झाकलेलं झालं. आले वर म्हणतात काय म्हणतात गप आहे म्हणतात. सगळं पब्लिक गप आहे. अरे झोपल नाही वाद्यास घावलं. ऐसा कुछ करो ना. ऐसा कुछ करो. मी काय बोलणं बोललो वाईट. हा याला म्हणतात याला एक बुवा आमचं म्हणलं मंगेश यादव. तर तुमचं म्हणतात वकील आहे त्याला सांगा. मी त्यांना उभं केलं म्हटलं वकील नाही छोटा शकील आहे डिस्काउंट करेगा. नादा लागणार. सगळ्यांच्या नादाला लागायचा. ह्या माणसांना नादाला लागायचं. आमचं प्रभाकर धनावडे आहेत आमचं वाजतात. तर यांना मॅनेजर म्हणतात. मला परवाशी कळलं मॅनेजर. चल आजचा गण हो पवारांनो एवढं मी जरा मी यांना हसवतो जरा. तर मला 5-10 मिनिटं वाढवून द्या ना. हो आजची 5 मिनिटं कमी करा ना जरा. हा गणा तुझी सारी किमया. हे सतीश दादा घाणेकर बुवांसोबत आम्ही वाऱ्या कमी बघितल्या. मी आणि संदेश आम्ही एकत्र जायचो बुवांच्या वारे बघायला. घाणेकर बुवांच्या जेव्हा आम्ही सगळं शिकत होतो 2009 वगैरे तेव्हा आम्ही सतीश दादाला बघायचो. ह्या माणसाचं बारीक लक्ष ठेवा सगळं. आणि तो माणूस आमच्यासारख्या आमचे हे सुराबिरांचं म्हणतात ना. आज तो माणूस आमच्या सोबत आहे. सतीश दादा खरं सांगायचं पहिलं स्तवन मी सुरात गायलं स्केलला गायलं.
आता पण सुरात आहे. यांना सांगा ना यार, याच्याकडे बोला दुसरं काय नाही. नॉन सेन्स गाणं भाई. हे संदीप बुवा, हे मोठे मोठे गार केला गमत मध्ये खरोखर मोठं मोठं गार केले यार. तुम्ही ऑलरेडी गार आहे. गणा माझ्या गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. जो धडे धड बसलाय गांगेश्वर, अरे गावाचा रखवाली आहे. इकडचं तिकडं काय वाईट, आज दरडे गावकर आहेत तिकडचे. आणि जसा आपला कौल लावला उजवा घेतला जाईल, जा मुंबईला जा, तुझी बरकत होईल. गुरा ढोरात पोरा टोरात गुरा वासरात सगळी बरकत. आणि तसा विश्वाचा मालक आमच्याकडे सायन्स आला. आता म्हणतात बाबा पृथ्वी अशी फिरते, स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतात. मग ती सूर्याभोवती फिरते, त्याला परिभ्रमण म्हणतात. स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होतो. आणि ती तशी सूर्याभोवती फिरते म्हणून हे ऋतू बदलतात. हे सगळं सायन्स आहे. अरे मान्य आहे, पण ती पृथ्वी 23.5 अंशामध्ये फिरतेच कशी? 23.5चं 24 का होत नाही? म्हणजे मेजरमेंट लावली कोणी? 23.5चं 1 जरी अंश इकडे फिरली तर सगळं गार होईल. सगळा बर्फ या तुमच्या किडण्या बिडण्या सगळ्या बाद, श्वास घेऊ नाही शकत. आणि हिकडं कल्ली की सगळं जळून भस्मा. 23.5 बरोबर तेवढ्याच वरती. कोण म्हणजे कोणी लावलंय? कोण इंजिनियर कोण आहे? स्केल. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ डोलती. अंबरात मेघ डोलती. स्वतः भोवती पृथ्वी फिरे, त्रिकाल बाधित असे खरे. त्रिकाल बाधित असे खरे, त्रिकाल बाधित असे खरे. परिवलन करता करता, सूर्याभोवती फिरता फिरता, समत्र ऋतू ही सरे. प्रदक्षिण घालून पोहता, प्रदक्षिण घालून पोहता, तिथे कसे डोके जुळती. अंबरात मेघ चालती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी
चालविता धनी सांगल का तुझ्या कोणी एक तोच चिंतामणी तुझं पाहताना बाबा तुझं पाहताना बाबा माझे दोन्ही कर सुळती वनराची झाली की माया अंबराचं मेघ चालते वण तुझी झाली की माया अंबराचं मेघ चालते कुठून कसा येतो वारा कुठून कसा येतो वारा आणि कशी झाडे तुलती अंबरात मेघ चालती अंबरात मेघ चालती वण तुझी झाली की माया अंबराचं मेघ चालते वण तुझी झाली की माया अंबराचं मेघ चालते वण तुझी झाली की माया अंबराचं मेघ चालते यानंतर गवळण 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 सुनील यशवंतराव आमचे हसोळ गावचे 500 रुपयाचं पारितोषिक गाणे छान आणि सुरात गाताव एक नंबर थँक्यू सर या आमच्या बुवांना पण सांगा जरा फरमाईश आलेली आहे स्मृती किरण दर्डे आणि प्रिन्स किरण दर्डे 500 रुपये आशेचं किरण गांगेश्वराचं चरण घ्यायलाच पाहिजे आत्ताच्या बारीला घेता दुसऱ्या बारीला घेईन ए किती नंबरला गवळण 47 तर बुवांच्या आमच्या गवळण सालाबादप्रमाणे प्रेमाची आहे बुवा म्हणतील लांबोरे बुवांना प्रेमाची गवळण आणि बुवा थोडी कळ काढतात बरोबर राधेनं प्रेम करायचं आणि कृष्णाला थोडी खोडी काढायची हा शक्यतो आहे या शक्यवरील सगळ्यांनी प्रेमाच्या गवळणी बोलल्या पाहिजे तुरेवालीने थोडीशी कळ ती कळ काढताना त्या राधेकृष्णाच्या प्रेमाला पावित्र्याला आमचे 33 कोटी दैवत आहेत त्यांना कुठेही बाधा आली नाही पाहिजे फक्त गंमत असली पाहिजे म्हणजे बुवांची कळ काढताना बुवांना चिमटा काढताना बुवा पण हसले पाहिजे गुदगुली करायची आहे बुवा आम्ही गुदगुल्या करतोय याला काय जास्त त्रास करून घेऊ नका त्याच्यामुळे बुवांची काय गवळण ती आहे ती ओके त्यांना माझ्या बालपणी तीच चाल एक तर नामाई चाहू तुम्ही ती परत काय द्यायची प्रेमाची गवळण आहे वेळ कमी आहे त्याच्यामुळे बुवा माझी गवळण एक मुकडा एक अंतरा अग स्वयंपाक करतो डाळ भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट हा जेवाला बघताना वाट यक्षा अग जेवाला बघताना वाट सर काय म्हणतोय बघा मी राधेला काय बोलणार नाही राधा माझी प्रेमाची आहे पहिल्यांदा आईला मी मुलीला जाय आणि आज म्हणून कुशीत घेणार म्हणजे घेणार 100% फक्त बघित राहायचं उशीत काय कुशीत ना नाही बोल उशीवर घेतो बोलले तू म्हणतो घे कुशीत नाही तर तुला घेतो उशीत यायला उशीत घेणार मी एवढा लहान आहे बुवा तुमची उशी केवढी मोठी आहे उशी एवढी मोठी आहे सगळ्या गोदड्या शिवल्या उशीच्या म्हणून बुवा इकडे बघा इकडे बघतो तर ही मावशी काय नाही खात हो ही माझी राधा आहे एक मावशी आहे ही मावशी काय नाही खात हो फक्त मागते मऊ मऊ भात हो का का कारण कारण त्याला कारण ही मावशी काय नाही खात हो फक्त मागते मऊ मऊ भात हो हिच कशानं पडलं दात हो हिच कशानं पडलं दात हो झोघात हो झाला कशानं झाला घात हो घात हो झाला कशानं झाला घात हो घात हो झाला कशानं झाला घात हो घात हो झाला कशानं झाला घात हो ही मावशी काय नाही खात हो मागते मऊ मऊ भात हो ही मावशी काय नाही खात हो मागते मऊ मऊ भात हो हिच कशानं पडलं दात हो हिच कशानं पडलं दात हो घात हो झाला कशानं झाला घात हो घात हो हिच कशानं झाला घात हो
सुनात ढकलली आत हो मारली कुणी म्हणे लात हो ह्या बाईची कोकणाची मी बात हो घात हो झालं कशानं झाला घात हो घात हो झालं कशानं झाला मावशी काय नाही खात हो मागते मोमो भात हो मावशी काय नाही खात हो मागते मोमो भात हो इथं कशाला पडले दात हो इथं कशाला पडले दात हो हे पैसे कुठे चंदन दर्डे शिडी पहिल्यांदा दिलेला बाबा 301 रुपये तुला बरकत येऊन दे हे कुठलं असतं म्हण रे ते दुसऱ्या बरकत घेतो आठवण तर या ठिकाणी योगेश अशोक दर्डे चौकवाडी योगेश अशोक दर्डे चौकवाडी 501 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हे IBN लोकमतचे एडिटर आहेत मानाचा मुजरा एवढ्या पदावर आमची माणसं आहेत संतोष दर्डे अरुण घाग मानकरी आणि प्रतीक पवार माऊली या ठिकाणी स्तवन झालेलं आहे गण आणि गवळण झालेलं आहे मला 5 मिनिटं दिलेली अजून आहेत पण मला अजून फक्त 5 मिनिटं वाढून द्या त्याचं कारण आहे गेल्या वर्षी बुवांचा नवरात्रीत आमच्या पुनस गावी लांजा तालुक्यात बारी झाली आणि त्यावेळेला बुवांचा अनेक वर्ष जो प्रसिद्ध गाजेला प्रश्न होता तो आमचे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून तो फुटला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुवाने तो मान्य केला आता महत्त्वाची गोष्ट नंतर मला कळलं की संदीप बुवांचा प्रश्न फुटल्यानंतर म्हटलं आता काय भारीच तर पण नंतर कळलं की बुवाने प्रश्न मान्य केल्यामुळे आमच्यापेक्षा बुवांचं नाव जास्त झालं आणि आमच्या लांजेने त्याचा जास्त सन्मान केला लांजा राजापूर आणि त्याच्यानंतर आज बुवा आमच्या तावडीला भेटलेले आहेत किंवा आमच्या भेटीला आहेत बुवाने सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे मी त्यांना आईला मी म्हणतो त्याप्रमाणे ते कधी खोटं बोलत नाही आणि खरं आहे तो माणूस कधी खोटं बोलत नाही आज बापाच्या मागे आज जे उभं केलं त्या माणसाने 10वी शिकलेला माणूस आहे स्वतःचा स्टुडिओ आहे आता सध्या जरा काहीतरी घरच्या देवात नड आहे म्हणून गाणी फेमस होत नाहीत पण एक काळ होता बुवांची गाणी प्रचंड फेमस आहे तर असे शाहीर ग्रंथवाचक आहेत स्वतः गाणी लिहितात सदालाल घराण्याचे शाहीर आहेत मी या ठिकाणी आता नाव दिली ते लक्ष कुठे रे हां संतोष दर्डे अरुण घाग या गावाचे मानकरी आणि प्रतीक पवार यांना मी स्टेजवर बोलवतोय आणि चंद्रकांत जड्यार माऊली इथं असतील जवळ तर कृपया यायचं आहे बुवांचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला आज मी हात घालत आहे पहिला प्रश्न परत द्या अरे बेंबीन पाणी सोडा पहिला पद्धत माहिती आहे पहिला नारळ ठेवायचा हा बुवांचा प्रश्न आहे त्रिकांत याने श्वेत द्वीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली त्या कन्येच्या शरीरामध्ये त्या पुरुषास एक दिव्य पुरुष दिसला पहिला पुरुष दिसला त्या पुरुषाच्या हृदयात अजून दुसरा एक पुरुष दिसला एकावर एक प्रिय त्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात तिसरा पुरुष दिसला 3 in 1 अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात असलेले 3 पुरुष त्यांना दिसले गावकरूंकडे मानकरीकडे बुवांचा प्रश्न वाचला ए चुपडी चुपा हाताची घडी तोंडावर पड बुवाने सांगितलं तर प्रश्न त्या 3 पुरुषांची नावं काय व तिघांचे स्वरूप काय व त्या कन्येचे नाव काय बरोबर 3 पुरुष आहेत एकात एक तपेलात बघा अजून टोपा टाकतो टोपात तांब्या टाकतो तसा विषय आहे पण ग्रंथाचा ग्रंथाला काय बोलायचं बुवाने सांगितलं विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्याचे असावे 1 पुरावा असेल तरच विषयाला हात घालणे 2 ह्या जरा तुम्ही सांगा खोटं बोलू नये पुढचं वाक्य जरा वाचा तुम्ही अचूक उत्तर देऊ नये सांगितलं नाही मग द्यायचं की नाही पण समजू शकतो स्पेलिंग मिस्टेक आहे बुवांना मी हसत नाही बुवा म्हणून सांगतो राजू आता लाईटी वाढव डोळे उघडून देत बुवांचे तर प्रश्नाचं उत्तर पहिलं काय सांगितलंय विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्याचे असावे आण पुरावा आणला दुसरं काय पुरावा असेल तर विषयाला हात घालावे पुरावा आहे मग आता विषयाला हात घालतो बघित राहा आता महाराज कथा उपकथा 2 मिनिटं थांबा पोरांनो हां अरे मग लोकांनी कशाला पैसे दिले नाही
महाराज, मी एक आश्चर्यजनक घटना पाहिली आहे, ऐकावी. काल मी श्वेतद्वीपास गेला होता. तिथे मला एक सरोवर दृश्यस पडले. त्या सरोवरात अनेक कमळ फुलली होती. त्याच्या तटावर एक विशाल नेत्राची कन्या उभी होती, म्हणजे मोठ्या डोळ्यांची. त्या कन्येस पाहून मी मोठ्या आश्चर्यात पडलो. तिची वाणीही मधुर होती. मी तिला विचारले, भद्रे, तू कोण आहेस? या स्थानी तू निवास कसा करतेस? इथं तुझं काय काम आहे? मी इतकं म्हणत होतो, त्याच कन्येनं माझ्याकडे एकटक नेत्राने पाहिलं, पण ती गप्प राहिली. हे मला समजले नाही. तिला पाहताच माझं सारं ज्ञान कुठं गेलं याचंही ज्ञान मला राहिलं नाही. असं करून सगळ्यात इतक्यात मला कुमारीच्या शरीरात एक दिव्य पुरुष दृश्यस पाहिला. पहिला पुरुष भेटला. त्या पुरुषाच्या हृदयात दुसरा पुरुष दिसला. भेटला दुसरा. त्या दुसऱ्याच्या हृदयात तिसरा पुरुष मला दिसला. याचे नेत्र लाल असून, म्हणजे हे इथं पुरुष भेटला. आता उत्तर. अहो, मी यांना काय असंच नाही सोडलं. हा, थांबा 2 मिनिटं. आता माझ्या तरी जे आलेले नाहीत ना आडवलीकर आज, तर म्हणतील का मी बारीश गेलेलो नाही. हा, अरे सोन्यासारखा दिवस माझा गांगोबा पावला मला. ह्याने जर नाही म्हणलं ना तर मी आहेच दाखवतो. गोधडीत पण येतो आणि हा. तर तो त्रिकाल ज्ञानी कोण होता ते सांगतो. तर बुवा, तो त्रिकाल ज्ञानी म्हणजे नारद मुनी होता. त्यानंतर तुम्ही विचारताय की त्या 3 पुरुषांची नावे काय, तर त्यांची नावे ऐका. पहिल्या पुरुषाचे नाव होतं ऋग्वेद. ऋग्वेद ऋषीमधला ऋ, अर्धा ग, नंतर वेद, ऋग्वेद. त्याचं स्वरूप कोणतं, तर भगवान नारायणाचं ते स्वरूप होतं. तसेच तो अग्निमय होता. त्यानंतर दुसरा पुरुष पाहिला, त्याचं नाव काय, तर दुसऱ्या पुरुषाचं नाव यजुर्वेद. हा, आणि मग त्या यजुर्वेदाचे स्वरूप काय होतं, तर यजुर्वेदाचे स्वरूप होते महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं होतं. त्यानंतर त्याच्या शरीरात जो तिसरा पुरुष पाहिला त्याचं नाव काय होतं, तर तिसरा होता सामवेद. मग त्या सामदेवाचं स्वरूप कोणाचं होतं, तर बुवा त्या सामदेवाचं नाव शंकराचं होतं. माझ्या बापाचं होतं, माझ्या मालकाचं होतं. आणि त्या सुंदर कन्येचं नाव काय होतं, तर मोरे बुवा. त्या सुंदर कन्येचं नाव होतं वेदांची माता म्हणजे सावित्री होय. म्हणून बुवा पहिला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आणि त्यांचे स्वरूप काय होतं, ऋग्वेदाचं स्वरूप भगवान नारायण, यजुर्वेदाचं महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं आणि सामवेदाचं स्वरूप म्हणजे भगवान शंकराचं. ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला धन्यवाद. यांना गांगेश्वराची शपथ आहे. यांनी जर खोटं बोललं तर गांगेश्वराची शपथ आहे. तुम्ही खोटं बोललात, तुम्ही फक्त उत्तर तुमच्या ग्रंथानुसार असेल तर सांगायचं. ह्या पवित्र स्थानामध्ये तुम्ही सदानंद घराण्याचे शाहीर आहात. सदानंद घराण्याचे शाहीर आहात. खोटं बोलायचं नाही. कैलासवासी सौ सुनीता शामू भावदाने यांच्या स्मरणार्थ सुरेश शामू भावदाने यांच्याकडून या आमच्या प्रश्नाच्या विवरणासाठी 200 रुपये आणले आहेत. तर शाहीर, तुम्हाला प्रश्न आमचा माहिती आहे. तर नांगरी बळीराजाला शेतात जाताना तू कमरेला आखडी कोयती बांध, म्हणजे तुझ्या कुठल्याच गोष्टीवर अरिष्ट येणार नाही, तुझ्या संपत्तीवर संकट येणार नाही, तुझ्या बैलांवर गुराढोरांवर कुठलं संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. आमच्या प्रश्नानुसार, आमच्या ग्रंथानुसार उत्तर असेल तर आम्ही मान्य करू. आणि आता काहीच बोलत नाही, भारी संपवतोय तत्पूर्वी नमान ऐका. नमान आता नको, 5 मिनिट जास्त घेतले. नमान करणार आपण. मी यांना विचारून नमन नाही करत, नमन तुम्हाला विचारून करतो. नमन करणार दुसऱ्या घरी. फक्त ऐका 2 मिनिटं परत. माझा सोबती अनेक वर्ष माझ्यासोबत या कलगीतुऱ्यात आहे. आणि गेल्या वर्षी साधारण त्याचा सत्कार केला होता. त्याचं MIDC मध्ये सिलेक्शन झालंय. आणि आता तो आजच्या वारीसाठी थांबलाय. तो नंतर आता उद्यापासून, आणि त्याचं सिलेक्शन झालं रत्नागिरी MIDC. कुणाचं काय MIDC काम असेल रत्नागिरीत, तुम्ही बिंदास सांगायचा, आपला भावच आहे. तर तो उद्यापासून तिकडे रुजू होतोय. ही शेवटची वारी तो बघतोय. माझी इच्छा आहे, आमची सगळ्यांची इच्छा आहे की योगेश लांबोरे ये, तुझा सत्कार साजातून करायचा आहे पुन्हा एकदा. योगेश लांबोरे ये.
गवळणीला बघतो आधी कर करा करा ए उभं राहा सगळं आम्हाला लोकेश सामोरे प्रचंड कष्ट संघर्ष करून MPSC पण तयारी केली आणि आता आमच्या MIDC मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, रत्नागिरीत मिळालेलं आहे. आता गुरुडोरं सांभाळायची, बापसाला आई वडिलांना सांभाळायचं. गाव पण भेटलाय. बुवा बोललं ना गावाला माणसं नाहीत, चाकरमणी आहेत. आम्ही चाकरमणी एक पाठवला गावाला, जा चल मजा कर. असं करून बारी संपवतोय. बघता बुवा बुवा ऐकत सदालाल घराण्याचे शाहीर आहेत. सदालाल घराण्याची शपथ घेऊन सांगायचं आणि आडवलीचा धनी गांगेश्वराची शपथ घेऊन सांगायचं. उत्तर तुमच्या ग्रंथानुसार नसेल मान्य करा, मात्र तसंच सांगायची, शपथ घेऊन सांगायची. सदालाल घराण्याची शपथ आणि माझ्या गांगेश्वराची शपथ घेऊन सांगायचं. उत्तर बरोबर की खोटं आणि आले आल्या सांगायचं. पुलसतेने काय केलं, पहिली बारी माझी साल काढलं आणि न सांगितलं उत्तर बरोबर आहे. ॲम्बिस आहे ते. धन्यवाद. येतोच. अरे नवान नवान करूया आपण. पण मी काय म्हणतो, हे पोरण हे पटलं का रे तुम्हाला? जेव्हा आपलं पानिपत होतं, संदीप मोरे बुवा, आपलं जेव्हा पानिपत होतं, एक लक्षात ठेवा, बारी तुमची काय पडली नसती. आज गांगेश्वराच्या चरणाशी साक्षीला ठेवून, तुमच्या सदालाल घराण्याच्या साक्षीला ठेवून आज तुमचं जसं तंतोतंत हे जे प्रश्न होतात, मला पहिल्यांदाच वाईट वाटलं. कारण आज मी आडवलीच्या गावकऱ्यांना तर बोलवलं, मानकरांना बोलवलं, त्यांना दाखवलं समोर आहे. तुमचं पहिलं होतं ग्रंथ असायला पाहिजे, होता. पुरावा होता. आणि ह्याच्यामध्ये एक तरी शब्द इकडचा तिकडा होता. आयुष्यातला पहिल्यांदा कलगीतुऱ्याच्या इतिहासातला जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे एकात एक हाय तसाच होता. आणि संदीप बुवा, तुम्ही नुसतं खोटं नाही बोललात, तुम्ही ते खोटं ह्या साधाला पाडलं, खोटं ह्या गांगेश्वराला पाडलं आणि खोटं त्या गावकऱ्यांना पाडलं, खोटं ह्या कलगीतुऱ्यातल्या वाचकांना पाडलं आणि खोटं ह्या कलगीतुऱ्याला पाडलेलं आहे. भोगावं लागेल. आणि म्हणून म्हणतोय, पहिलाच एकांतर देतोय, कधी खोटं बोलू नये, कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. हो कधी खोटं बोलू नये, दोष सारे नडतील. चार चौघात नंतर मग
किडे तोंडात पडतील चार चौघात नंतर माय किडे तोंडात पडतील चार चौघात नंतर माय किडे तोंडात पडतील चार चौघात नंतर माय किडे तोंडात पडतील कधी खोटं बोलू नये कधी खोटं बोलू नये दोष सारे नडतील कधी खोटं बोलू नये दोष सारे नडतील चार चौघात नंतर माय किडे तोंडात पडतील चार चौघात नंतर माय यांना मेलेल्यांना काय मारायचं मी अशी तयार आणली मी तशी तयार आणली मी अशी गाणी होती मी शांतपणे सांगतो कोणाला सांगा तुम्ही किती वर सांगताय बरं एकदा येऊन तेव्हा तुमची गाणी काय होती अरे भले भले आले माऊली भले भले आले आम्ही काय तुमच्या देणेकरी नाही त्या तुम्ही आमच्या देणेकरी नाही शास्त्राचा वाद आहे देऊन बघा तुम्ही नाही मागून आणलं बघा आम्ही असे घेत नाहीत तुमची एक गवळण असेल 5 गवळणी आम्ही आणतो तुमचं एक पद असेल आम्हाला अंदाज येतो यांची उडी कुठपर्यंत आहे त्यांची विषात काय हो एक टाळी पडत नाही एक शिटी पडत नाही कोणी 100 रुपये देत नाही स्वतःमध्ये बदल करा स्वतःमध्ये बदल करा त्याच्यानंतर काय तुला काय येतो दोन गाण्यांच्या ह्याच्यावरती फक्त मिजाज करून नाही होत शाहीर हा मला म्हणता स्केल दाखवतो आणि शेवटचं गाणं गायला स्केल दाखवली कळलं काय बोललं आवाज फाटला सगळी गाडी काळी पाच आणि काळी एक लाईट वर्षा नाही फाटत तो तुम्ही स्केल शिकवता मला हे बघा आलं पैसे भडकल्या येतात लगेच हा रुद्र पवार ऋषी पवार आणि पवार परिवार खास छोटा कलाकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक वेदू त्याच्यानंतर पहिलं गाणेकर भाऊचं गाणं श्रद्धांजली देतो हर्षल मंगेश दर्डे 200 रुपये भावी धन्यवाद झांजामुखी अन ढोलकी झांजमुखी अन ढोलकी आज यवारीची झांजमुखी अन ढोलकी आज यवारीची घाणेकरांची आठवण छळते आवडीची परत घ्या सॉरी झांजमुखी अन ढोलकी आज यवारीची घाणेकरांची आठवण छळते आवडीची सोडून दिंडी शक्ती तुऱ्याच्या वारीची शाहीर गेले कुठे यावे 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 शाहीर परतून यावे घेऊन साज तुऱ्याचा
माझ्याकडून शाहीर नाही श्रद्धांजली. दर्डेचं फरमाईश आहे, दोन फरमाईश घेतो. आम्हाला सांगितले झाले की सांगितलं. कृपा सुद्यावी भक्तावर साऱ्या डवली गावावर, धनी माझा गांगेश्वर भोळा शिवशंकर, धनी माझा गांगेश्वर भोळा शिवशंकर. ते कसं मायेची जागा एकेचा धागा तो गावाचा धारण. दोन तीन फरमाईश आल्या ते. मायेची जागा एकेचा धागा तो गावाचा धारण, आडवलीकरांच्या घरास बांधलंय सुखाचं तोरण. हो एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण, एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण, एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण, एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण. मायेची जागा एकीचा धागा तो गावाचा धारण, आडवलीकरांच्या घरात बांधलंय सुखाचं तोरण. एक आशेच किरण गांगेश्वराचं चरण, विवेक मंडवकर कोकण कला प्रेमी मित्र मंडळ याचकडून 251 रुपयाचं पारितोषिक 26 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुयोग पालकर आणि विकास लंबोरे बारी आहे. या रविवारी सकाळी 10 वाजता बारी आहे. आस्वाद घ्यायचा. आता काय पाहिजे पोरांनो? छोट्या वर्गासाठी सुरेश भालेकर, याचकडून छोट्या मुलासाठी गाऊसाठी पैसे आहेत. धन्यवाद. संदीप मोरे बुवा, संदीप मोरे बुवा, इकडचं तिकडचं काय सांगू तुम्ही एकदा हुशात करा. मी ही तक्रार मंडळात देणार, पुराव्या सकट मंडळात देणार आणि ह्याची चाचपणी करणार. तुम्हाला वाटलं वाचून जाईल, पहिली बारी झोपून केली, दुसरी बारी फक्त धमकी देऊन केली, दुसरं नक्की होतं काय तुमच्या बारी? आणि एकदा आत्मपरीक्षण करा. जे काय खरं, जे तुम्हाला उत्तर दिलेलं तंतोतंत तुम्हाला वाटलं होतं की गेल्या वर्षी फोडला, आता परत फोडला तर इज्जत जाईल, म्हणून तुम्ही खोटं बोललात, धांदात खोटं बोललात. हा माझा आरोप आहे. म्हणून काय म्हणतोय, काय पाहिजे? घे सगळं नमन ह्याच्यावर. आता संदीप मोरे आणि तरी देखील तुम्ही खोटे बोललात याचा फेडावा लागेल. कारण संगीतराव ठरवलेलं चालत असून समाज माध्यम आहे आणि तत्वाचा आणि संवादवाद आहे. तुम्ही